आज आपण बनवतोय हिवाळ्यामध्ये विदर्भात बनवली जाणारी एक पारंपरिक रेसिपी आहे सोले वांग। चला तर मग करूयात सुरुवात। वाटप करण्यासाठी घेतला आहे एक कांदा, एक टोमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप, कोथिंबीर। हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटप करून घ्यायचे, एक फाईन पेस्ट करून घ्यायची। या पद्धतीने आपण याची मिक्सरला फाईन पेस्ट करून घेतली। ही जरा आता आपण बाजूला ठेवूयात। कढईमध्ये मी फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले आहे। त्यामध्ये घालते जिरं आपलं छान तडतडायला लागलं की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपला वाटप केलेला मसाला। मसाला वाटण आपल्या तेलात घालून 2 मिनिटे छान परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण घालून घेतो आपले पावडर मसाले। 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चम्मच धणे पावडर, हळद। हे आपल्याला आता मसाला आपला कढईच्या कडेकडेने तेल सोडेपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं आहे। चले आपण छान मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत तळले ना, भाजीला तेलाचा तवंगही छान येतो आणि भाजीची टेस्ट दुपटीने वाढते। एका वांग्याच्या 2 फोडी करून घेतल्या। या पद्धतीने मीठ घालून 10 मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मसाला आपला छान तेल सोडायला सुरुवात झालेली आहे। स्पॅच्युलाने प्रेस केलं की तेलाचा तवंग येतोय। तर यामध्ये घालून घेणार आपण मगाशी कापून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले वांगी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे। यामध्ये घालून घेतोय आपण सोले वांगे। ही विदर्भातील एक पारंपरिक रेसिपी आहे। हिवाळ्याच्या सीझनमध्ये विदर्भामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते। चवीला एवढी छान लागते। सोले आणि वांगे आपण मसाल्याच्या मिश्रणात घालून 2 ते 3 मिनिटे छान परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण घालणार आहोत गरजेनुसार किंवा भाजीची कन्सिस्टन्सी बघून गरम पाणी। तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ हवी त्या अनुषंगाने तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। पण एक काळजी घ्या की यामध्ये पाणी घालताना गरम पाणीच घाला, त्याच्याने भाजीची टेस्ट आणखी वाढते। गरम पाण्याने मसाल्यांचा एक फ्लेवर आहे ना, तो छान मुरतो। इथे मी भाजीमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आपण या स्टेजला घालून घेतोय भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे, म्हणजे कमी गॅसवर आपले सोले आणि वांगे छान घातलेल्या गरम पाण्यात शिजतील। आता आपल्याला झाकण ठेवून आपली भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। भाजी आपण बघून घेऊया शिजली का। तर छान घमघमाट सुटलेला आहे, छान तेलाचा तवंग आलेला आहे। भाजी आपण एकदा छान मिक्स करून घेत। भाजी शिजलेली आहे। वांग्यामध्ये कमी कॅलरीज आणि हाय फायबर असल्यामुळे वांगे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत। तर यामध्ये आपण घालून घेऊया आवडीनुसार चवीनुसार कोथिंबीर। आसनाच किचनला तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळे नवनवीन रेसिपीज घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते। अशाच पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आसनाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार आहे आपली विदर्भ स्पेशल चमचमीत तर्रीदार सोले वांग। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान रेसिपीसह। थँक्यू।